हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना आपण दिवा लावतो। तसेच सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील आपण दिवा लावतो। दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो। कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही कार्यक्रम समारंभ असो, शुभ कार्याच्या सुरुवातीस आपण दीप प्रज्वलन करत असतो। ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हाच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, का लावायचा, त्यासाठी वात किती घ्यावी, कोणत्या तेलाचा दिवा लावायचा, कोणत्या दिशेला दिवा ठेवावा, त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम कोणते आहेत, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे बघा, कधीही खंड न पडणारा। नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना